नमस्कार, माझा इंडिया न्यूज. इंदापूरची द्राक्षे चक्क चायनामध्ये. मित्रांनो, याच शेणखताच्या सहाय्याने हा द्राक्ष बागायतदार शेतकरी अवाच्य असं उत्पादन या द्राक्ष शेतीमधून घेत आहे आणि सुरक्षित असं कंपाऊंड या द्राक्षाच्या शेतीला केलेलं आहे, जेणेकरून कुणालाही म्हणजे आजूबाजूला जर काही पक्षी वगैरे आले तर हे फळ तोडणार नाही, त्याची दक्षता या शेतकऱ्यांनी पुरेपूर घेतली. आणि आपण आता या शेतीच्या बांधावरून स्पेशल रिपोर्टमध्ये दाखवणार आहे की ही द्राक्षाची शेती इंदापूर तालुक्यातील काजड या गावातील एका शेतकऱ्याने बनवलेली ही शेती नेमकी कशी आहे. तर हे पहा, हे द्राक्ष आहे आणि ही द्राक्ष सध्या तो चायनामध्ये पाठवतो. हा शेतकरी इंदापूर तालुक्यातील एक शेतकरी आहे आणि तो अशाच पद्धतीची द्राक्षे ही सध्या तो चायनामध्ये पाठवतोय. भरपूर असा माल सध्या त्यांनी चायनाला पाठवलेला आहे आणि अतिशय उत्तम अशी शेती, ज्याच्यामध्ये पाण्याचा कुठंही गैरवापर होणार नाही, ठिबक पद्धतीची ही शेती आहे द्राक्ष शेती. तुम्हालाही काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. या इंदापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याची खरोखरच ही द्राक्षाची बाग अक्षरशः ती पाहण्यासारखी आहे आणि आधुनिक पद्धतीने शेती कशी करायची हे या शेतकऱ्याने खरोखर. आपण या शेतकऱ्याच्या बांधावरून सध्या आहोत. जी शेती, या शेतीमध्ये मी सध्या उभा आहे, ते इंदापूर तालुक्यातील काजड या गावातील ही शेती आहे आणि खरोखरच एक आदर्श अशी शेती या शेतकऱ्यांनी इथं बनवून दाखवली, जेणेकरून आधुनिक पद्धतीने कुठल्याही नवतरुणाला, शेतकऱ्याला खरोखरच ते एकदा शेती पाहिल्यानंतर तो स्वतःही आपल्या शेतीमध्ये अशा पद्धतीची द्राक्ष लावू शकेल आणि भरपूर असा माल हा परदेशात तो पाठवू शकेल, जेणेकरून आपली गुजराण त्याच्यावरतीच ती करू शकतो. अशी शेती आहे ही खूप अशी छान पद्धतीने टेक्निकली शेती. हे बाजूला असे पक्षी येऊ नये म्हणून हे जाळे असे लावलेले आहेत, जेणेकरून या जाळ्यामुळं पक्षी कुठेही बसणार नाही याची खबरदारी या शेतकऱ्याने घेतली. हे ते जाळं आहे, ते या द्राक्ष बागेचं खरोखर ते सुरक्षा कवच आहे आणि अशी शेती करायला नक्कीच नवतरुणांनी प्रेरणा घेतली पाहिजेत. कारण हा माल सध्या हा इंदापूरचा एक शेतकरी, सर्वसामान्य शेतकरी, तो सध्या चायनामध्ये हा माल पाठवत आहे. तुम्हालाही कसं वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. माझा इंडिया न्यूज, काजडगाव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.